शिव व्हावे प्रसन्न, पार्वतीने द्यावे सौभाग्यदान, हीच प्रत्येक स्त्रीची इच्छा। आणि व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या सर्व मैत्रिणींना हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिका व्रताची संपूर्ण माहिती देणार आहे। तुमच्या मनामध्ये हरतालिका व्रताविषयी जे प्रश्न असतील किंवा ज्या शंका असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओत मिळतील। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा शिव पार्वती की जय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मैत्रिणींनो, भाद्रपद शुक्ल तृतीयेलाच हरतालिका तृतीया असं म्हटलं जातं। म्हणूनच दरवर्षी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच काय भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिकेचं व्रत केलं जातं। तर हे व्रत नक्की कोण करतं? ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत तर त्या आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं यासाठी, त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावी यासाठी हे व्रत करतात। आणि ज्या कुमारिका मुली आहेत किंवा ज्या मुली विवाहयोग्य झालेल्या आहेत तर त्या मुली आपल्याला सुयोग्य वर मिळावा म्हणजेच काय भगवान शिवशंकरांसारखा चांगला पती मिळावा यासाठी हरतालिकेचं व्रत करत असतात। कुमारिकांनी नक्की हरतालिकेचं व्रत कोणत्या वयापासून सुरू करावं? तर बऱ्याच ठिकाणी ज्या आई असतात त्या आपल्या मुलींना पहिला मासिक धर्म सुरू होण्याच्या अगोदरपासूनच हरतालिकेचं व्रत करायला लावतात। कुमारिका आहे तोपर्यंत आणि नंतर लग्न झाल्यावर सुद्धा आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं यासाठी हे व्रत कायम चालू ठेवायला लावतात। तर तुमच्यापैकी काही मुलींना माहिती नसेल आणि तुमची मासिक पाळी सुरू होऊन 1-2 वर्ष झालेली असतील तर काही हरकत नाही। तुम्हाला जेव्हा माहिती झालं असेल तेव्हापासून तुम्ही त्या हरतालिका व्रताला सुरुवात करू शकतात। आता आपण हरतालिकेची पूजा मांडून घेऊया। तर तुमच्यापैकी ज्या कुमारिका किंवा ज्या महिला हे व्रत भरपूर दिवसापासून करत असतील त्यांना माहिती असेल, परंतु ज्यांचं पहिलं वर्ष असेल त्यांच्यासाठी सांगते की हे व्रत करताना किंवा हरतालिकेची पूजा मांडताना आपल्याला जे शिवलिंग तयार करावं लागतं किंवा माता पार्वती असेल, तिच्या सख्या असतील, नंदी असेल, गणपती असेल, तर या सगळ्या मूर्ती आपल्याला एकतर वाळूपासून किंवा मातीपासून तयार कराव्या लागतात। म्हणूनच याला पार्थिव शिवसृष्टी असं म्हटलं जातं। तर तुम्हाला जर माती किंवा वाळू यापासून शिवलिंग तयार करणं शक्य झालं नाही तर तुम्ही तांदळापासून सुद्धा ही शिवसृष्टी स्थापन करू शकता। आणि ज्यांना तांदळापासून सुद्धा बनवणं शक्य होणार नाही, फक्त त्यांच्यासाठी एक साधासा पर्याय सांगते। तुमच्या देवघरामध्ये जे शिवलिंग असेल त्याचबरोबर माता अन्नपूर्णेची मूर्ती असेल तर तिची सुद्धा पूजा तुम्ही या दिवशी करू शकता। पण ज्यांचा खरंच नाईलाज असेल त्यांच्यासाठी हा पर्याय मी सुचवत आहे। बाकी ज्यांना शक्य असेल त्यांनी सर्वांनी मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग बनवून मग त्याचीच पूजा करावी। तर इथे तुम्ही पाहू शकता मी मातीचं शिवलिंग बनवून घेतलेलं आहे। भगवान शिवशंकरांच्या कपाळावर जो 3 आडव्या रेषा त्याचबरोबर मधोमध त्यांचा 3रा डोळा उघडलेला दिसतो या पद्धतीचा गंध असतो, तर तो सुद्धा मी एका काडीच्या मदतीने तयार करून घेत आहे। यानंतर आपल्याला माता पार्वती, तिच्या सख्या आणि नंदीची सुद्धा प्रतिकृती बनवायची आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने जशी जमेल तशी या सर्वांची प्रतिकृती बनवून घेऊ शकता। या व्रतामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे तर आपण आपल्या स्वतःच्या हाताने अशी पार्थिव शिवसृष्टी बनवून त्याची पूजा करतो। तर यामुळे आपल्याला या व्रताचं फळ अधिक पटीने मिळतं। त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने मातीची किंवा वाळूची शिवसृष्टी तयार करायची असते। थोडक्यात मी तुम्हाला हरतालिकेचा अर्थ सांगते। हर म्हणजे भगवान शिवशंकर आणि आलिका या शब्दाचा अर्थ होतो सखी किंवा मैत्रीण। त्यावेळेस माता पार्वतीचं नाव होतं गौरी आणि या गौरीचा विवाह तिच्या वडिलांनी श्रीहरी विष्णूंशी ठरवला होता। पण माता पार्वतीला भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेऊन मग त्यांच्याशी विवाह करायचा होता। त्यासाठी तिला हे व्रत करायचं होतं। तर गुपचूप माता पार्वतीच्या म्हणजेच गौरीच्या मैत्रिणींनी तिला हरताल या जंगलामध्ये पळवून नेलं, तिच्या वडिलांपासून तिचं हरण केलं आणि तिथे एका गुहेमध्ये म्हणजे जंगलातल्या या गुहेमध्ये हे व्रत करायला लावलं। आणि तेव्हापासून या व्रताला हरतालिका तृतीया असं नाव पडलं। माता पार्वतीने तिच्या सख्यांसोबत हे व्रत केलं, म्हणूनच आपण सर्व सुवासिनी स्त्रिया किंवा कुमारिका मुली हे हरतालिकेचं व्रत करत असतो। अर्थ तुम्हाला कळला? आता नेहमीप्रमाणे आपण कोणतीही पूजा करताना श्री गणेशांना प्रथम मान देतो, तर त्यांची पूजा करून घेऊया। तर गणपती म्हणून इथे मी सुपारी घेतलेली आहे। तुम्ही मातीपासूनच गणपतीची मूर्ती तयार करून घेतली तरी सुद्धा चालेल। तर सुपारीला मी पंचामृताने त्याचबरोबर चंदनाने स्नान घालून घेतलेलं आहे। आता ज्या पाटावर आपल्याला पूजा मांडायची आहे तर तिथे तुम्ही पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचं कापड अंथरून घ्यायचं आहे। पूजेसाठी सुद्धा तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी किंवा ड्रेस घालू शकता, साडी नेसू शकता।
इथे मी एक छोटासा चौरंग ठेवला, त्यावर थोडेसे तांदूळ ठेवले, तांदूळ अखंड असावे। त्यानंतर 1 रुपयाचं नाणं, त्यावर श्री गणेशांची स्थापना केलेली आहे, दुर्वा वाहिल्या, त्याचबरोबर फूल वाहिलं आणि धूपदीपांनी ओवाळून घेतलेलं आहे। आता आपण शिवसृष्टीची मांडणी करूया। तर इथे तुम्ही बघू शकता मी एक बेलाचं पान घेतलेलं आहे, ते पालथं ठेवलं, यावर आपण शिवलिंग ठेवणार आहोत। तर नंतर मला असं वाटलं की आपण शिवलिंग जे आहे ते थोडंसं उंचीवर ठेवूया। तर नंतर मी एक छोटीशी प्लेट घेतली, त्यानंतर त्यावर बेलाचं पान पालथं ठेवलं। तुम्ही डायरेक्ट या भांड्यामध्ये शिवलिंग ठेवू शकता, काहीच हरकत नाही, किंवा मग अशा पद्धतीने प्लेटवर ठेवलं तरी सुद्धा चालेल। तर शिवलिंगाची स्थापना करून झालेली आहे। आता शिवलिंगाच्या बरोबर समोर आपण नंदी महाराजांची स्थापना करूया। तर थोड्याशा फुलांच्या पाकळ्या ठेवल्या, त्यावर नंदीची स्थापना करून घेतली। एका पानावर मी माता पार्वतीची स्थापना केलेली आहे आणि दुसरीकडे 2 ठिकाणी फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावर तिच्या 2 सख्या मी प्रतिकृती म्हणून बनवून घेतलेल्या आहे, तर त्यांची सुद्धा स्थापना करून घेते। तर तुम्ही सख्या यापेक्षा सुद्धा जास्त बनवू शकता, पण जेवढी जागा असेल तेवढ्या पद्धतीने आपण माता पार्वती आणि तिच्या 1-2 सख्यांची प्रतिकृती बनवून घेऊ शकतो। सर्वात प्रथम आपण शिवलिंगाला अभिषेक करून घेऊया। तर यावर्षी 12:30 नंतर चतुर्थी तिथी चालू होते, त्यामुळे तुम्हाला हरतालिकेची ही पूजा 12:30 वाजेच्या आतच करायची आहे। सकाळी सूर्योदयापासून दुपारी 12:30 वाजेच्या आत तुम्ही ही पूजा करून घेऊ शकता। तुम्ही जर वाळूचं शिवलिंग बनवलेलं असेल तर तुम्हाला अभिषेक करणं शक्य होणार नाही, तर तुम्ही काय करायचं आहे, एक फूल घ्यायचं आहे, ते पंचामृतामध्ये किंवा दुधामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला शिवलिंगावर शिंपडायचं आहे। म्हणजेच काय, फुलाच्या मदतीने तुम्हाला जो काही अभिषेक करायचा आहे तो तुम्ही करू शकता। वाळूचं शिवलिंग तुम्ही डायरेक्ट अभिषेक केला तर ओघळून जातं, तर हा पर्याय तुम्हाला सोपा आहे। जे अशा पद्धतीने मातीचं शिवलिंग किंवा इतर शिवसृष्टी बनवतील तर त्यांनी अभिषेक करताना पाणी किंवा जे काही पदार्थ असतील त्याचा वापर थोडा थोडा करावा, जेणेकरून ही जी शिवसृष्टी आहे ती संपूर्ण पूजा होईपर्यंत व्यवस्थित टिकून राहील। तर सर्वप्रथम मी पाण्याने अभिषेक केला, त्यानंतर दह्याने अभिषेक केला, त्यानंतर चंदनाच्या पाण्याने अभिषेक केलेला आहे। आता आपण शिवलिंगाला चंदन लावून घेऊया। इथे तुम्ही भस्म लावू शकता, बुक्का लावलात तरी सुद्धा चालेल, त्याचबरोबर गुलाल लावलात तरी सुद्धा चालेल। फक्त हळदी कुंकू तुम्हाला शिवलिंगाला वाहायचं नाही, हे लक्षात ठेवायचं आहे। आता आपण नंदी महाराजांना सुद्धा हळदी कुंकू लावून घेऊया। त्या अगोदर माता पार्वती जी आहे ती सुवासिनी आहे किंवा ती स्त्री शक्ती आहे, तर तिला हळदी कुंकू लावलं तरी सुद्धा चालेल। तिच्या सख्यांना सुद्धा आपण हळदी कुंकू लावूया। नंदीला तुम्ही एकतर चंदन लावू शकता किंवा मग हळदी कुंकू लावलं तरी सुद्धा काही अडचण नाही। सर्वांना गंधतर अर्पण करून झाला, आता पुढची पूजा करूया। आता आपण शिवलिंगावर बेलाचं पान वाहून घेऊया। तर या बेलाच्या पानाला आपण जी बाजू म्हणजे शिवलिंगाला आतून टेकणार आहे तर तिथे त्या बेलाच्या पानावर चंदन लावून घेऊया, मग ते शिवलिंगावर अर्पण करूया। तुम्ही डायरेक्ट तसंही वाहिलं तरी सुद्धा चालेल। खूप जण विचारतात की बेलाची पानं नक्की कशी वाहायची, तर बेलाची पानं पालथी करून आपल्याला शिवलिंगावर वाहायची असतात। नंतर आपण शिवलिंगावर कापसाचं वस्त्र अर्पण करूया। तर शिवलिंगावर कापसाचं वस्त्र वाहताना किंवा दोरा वाहताना तो पूर्ण पांढऱ्या रंगाचा असावा आणि माता पार्वतीला जेव्हा आपण कापसाचं वस्त्र अर्पण करतो तर ते तुम्ही हळदी कुंकवाने जर लाल पिवळं केलेलं असेल तर तसं वाहिलं तरी सुद्धा चालेल। फक्त शिवलिंगावर मात्र हळदी कुंकू लावलेलं कापसाचं वस्त्र वाहू नका। यानंतर आपण या सर्वांना एक एक फूल अर्पण करून घेऊया आणि नंतर पुढची पूजा करूया। तर इथे मी माता पार्वतीला फूल वाहिलेलं आहे। भगवान शिवशंकरांना इथे मी पिवळ्या कण्हेराचं फूल आज मला मिळालं तर ते वाहिलं, त्याचबरोबर पांढऱ्या रंगाची जी सुवासिक फुलं मिळतात तर ती सुद्धा मी वाहिलेली आहे। तुम्हाला आता सीझननुसार जी फुलं उपलब्ध होतील ती तुम्ही वाहिलीत तरी सुद्धा चालेल। हरतालिकेच्या पूजेमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व असतं ते म्हणजे शिवलिंगावर वेगवेगळ्या झाडांच्या पत्री म्हणजेच काय पानं वाहणं, त्यानंतर शिवलिंगाचं मनोभावे पूजन करणं आणि आपल्यासाठी अखंड सौभाग्याचं वरदान मागणं। तर तुम्ही शिवलिंगावर कोणत्याही प्रकारची झाडांची पानं वाहू शकतात। 5-5 किंवा त्यापेक्षा तुम्हाला कमी मिळाली तरी सुद्धा तुम्ही ती पानं शिवलिंगावर वाहू शकता, पण सुरुवात मात्र तुम्हाला बेलाच्या पानांनी करायची आहे। तर बेलाची 5 पानं, त्यानंतर तुम्ही दुर्वा वाहू शकतात 5 या संख्येमध्ये। तर पानं नेमकी कोणकोणती हेही मी तुम्हाला सांगते। तर बेल, आघाडा, दुर्वा, शमी, गुलाबाची पानं, सीताफळाची पानं, अशोकाची पानं, जांभळाची पानं, डाळिंबाची पानं, चाफ्याची पानं, आंब्याची पानं, तर असे भरपूर सारे पर्याय तुमच्या समोर आहेत। तर तुम्हाला यापैकी
ज्या ज्या झाडांची पानं उपलब्ध होतील ती तुम्ही शिवलिंगावर वाहून नंतर फुलं वाहून धूपदीपांनी ओवाळून शिवलिंगाची पूजा करू शकता। कोणत्याही 5 प्रकारच्या झाडांची पानं तुम्हाला मिळाली तरी सुद्धा पुरेशी आहेत किंवा मग त्यापेक्षा कमी मिळाली तरी सुद्धा चालेल, पण जितकी पानं तुम्हाला या दिवशी मिळतील तितकी तुम्ही शिवलिंगावर वाहायची आहे आणि शिवलिंगाची पूजा करायची आहे। यानंतर आपल्याला पार्वती मातेला तिचा शृंगार अर्पण करायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथे तुम्हाला शृंगाराचं सुद्धा साहित्य मिळून जाईल। तर देवीचा शृंगार म्हणून विचारला तर तुम्हाला ते अगदी मिळून जाईल सहज। त्यामध्ये आरसा, कंगवा, पावडर, त्याचबरोबर लिपस्टिक, मेहंदीचा कोन, बांगड्या, त्याचबरोबर गळ्यातल्या काळ्या मण्यांची पोत, हळदी कुंकू किंवा टिकल्यांची डबी हे सर्व साहित्य त्यामध्ये असतं। तर हा शृंगार आपल्याला पार्वती मातेला अर्पण करायचा असतो आणि तुम्ही जर आपल्याला वापरण्यायोग्य वस्तू जर घेतल्या तर पूजा झाल्यानंतर हवं तर तुम्ही स्वतः हे साहित्य वापरू शकता आणि अशा पद्धतीने सेट जर घेतला तर यातल्या बऱ्यापैकी वस्तू आपल्याला वापरता येत नाही, मग तेव्हा मात्र तुम्हाला हे सर्व साहित्य पूजा विसर्जित केल्यानंतर साहित्य सुद्धा विसर्जित करावं लागेल। तर सर्व पूजा करून झाली, सर्व देवी देवतांना मी फुलं अर्पण करून घेतली, भगवान शिवशंकरांना त्यांच्या आवडत्या सर्व पत्री अर्पण करून घेतल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला कापूर आरती लावायला विसरायचं नाहीये आणि ही पूजा करत असताना ओम उमामहेश्वराय नमः किंवा ओम पार्वतीपतये नमः या मंत्राचा आपल्याला सतत जप करत राहायचा आहे। आपल्या मनातली जी काही इच्छा असेल ती तुम्हाला भगवान शिवशंकरांना त्याचबरोबर माता पार्वतीला सांगायची आहे। तुम्हाला या दिवशी बेलाचं फळ मिळालं, धोत्र्याचं फळ मिळालं तर तेही अर्पण करू शकता किंवा सीझननुसार तुम्हाला जी फळं मिळतील तर 5 प्रकारची 5 फळं सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता। शक्यतो कोणत्याही पूजेमध्ये फळं ठेवताना ती देठासहित असल्याचा प्रयत्न करावा, म्हणजे देठासह जी फळं मिळतील तीच घेण्याचा प्रयत्न करावा, कारण या फळांना अतिशय महत्त्व असतं। तर संपूर्ण पूजा मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते। तर जेव्हा तुम्ही सकाळी सकाळी ही पूजा कराल त्यानंतरच तुम्हाला उपवासासाठी जे खायचं आहे तर त्यामध्ये तुम्ही शक्यतो फळांचाच आहार घ्यावा। यामध्ये साबुदाणा खाल्ला जात नाही, बऱ्याच ठिकाणी रताळं खाल्ली जातात, तर तो आहार तुम्ही घेऊ शकता। पूजा होईपर्यंत तुम्ही काही खायचं नाहीये किंवा काही प्यायचं सुद्धा नाहीये। तर दूध किंवा दुधाचे पदार्थ सुद्धा या दिवशी चालतील, जसं की तुम्ही लस्सी वगैरे पिऊ शकता, दूध पिऊ शकता, दही खाल्लं तरी सुद्धा काही अडचण नाही। मात्र या दिवशी साबुदाणा किंवा भगर खाल्ली जात नाही, एकतर फलाहार किंवा रताळे या दिवशी खाल्ले जातात आणि काही ठिकाणी आगीवर भाजलेले किंवा आगीवर तयार झालेले कोणतेही पदार्थ खाल्ले जात नाही। तर तुमच्याकडे जसा नियम असेल पहिल्यापासून तुमच्या आई, मावशी, काकू किंवा तुमच्या घरातील स्त्रिया जसं हे व्रत करत आलेले आहेत त्यांनी या उपवासामध्ये काय खाल्लं होतं तर त्याही पद्धतीने तुम्ही हे व्रत केलं तरी सुद्धा चालेल। कारण भाग बदलला की व्रत करण्याची आणि पूजेची पद्धत खूप जास्त नाही पण थोड्याफार फरकाने बदलत असते, तर तुम्ही त्यानुसार बदल केला तरी सुद्धा चालेल। माझ्या मते पूजेमध्ये जास्त नाही, फक्त खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये बदल होत असेल, जसं की काही ठिकाणी म्हणतात की हे खाऊ नये, काही ठिकाणी म्हणतात की नाही आमच्याकडे हे खाल्लं जातं, तर तुम्ही त्यानुसार बदल करू शकता। तर तुम्हाला संपूर्ण दिवसभर उपवास त्याचबरोबर रात्री सुद्धा उपवास करायचा आहे। तर पूर्ण 24 तास उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सूर्योदय झाल्यानंतर पुन्हा एकदा पूजा करून मग उपवास सोडायचा आहे। तर पूजा कशी करायची, उत्तर पूजा, तर परत एकदा शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करायचा। या व्रतामध्ये तुमची काही चूक झाली असेल, कळत नकळत झालेल्या चुकांसाठी माफी मागायची आहे। अखंड सौभाग्यासाठी तुम्ही माता पार्वतीकडे वरदान मागू शकता। सर्व या ज्या मूर्ती आपण तयार केलेल्या आहेत तर त्यांना धूपदीपांनी ओवाळायचं आहे, नमस्कार करायचा आहे। यानंतर काय करायचं, एक रुईचं पान घ्यायचं, तर ते स्वच्छ धुतलेलं असावं। पांढऱ्या रुईचं घ्या किंवा दुसरी एक रुई असते जिला थोडीशी निळसर रंगाची फुलं येतात, तिचं पान घेतलं तरी सुद्धा चालेल। फक्त हे पान स्वच्छ धुवून मगच तुम्हाला या पूजेसमोर ठेवायचं आहे। त्याच्यावर तुम्हाला थोडंसं दही ठेवायचं आहे आणि या पानावरचं दही खाऊन किंवा चाटून मगच तुम्हाला उपवास सोडायचा आहे। तर ही कृती केल्यानंतर किंवा हे केल्यानंतर तुम्ही उपवास सोडण्यासाठी जे पदार्थ बनवलेले असतील त्याचा नैवेद्य सुद्धा इथे दाखवू शकता आणि नंतर हे जे शिवलिंग आपण तयार केलेलं आहे किंवा बाकीच्या ज्या मूर्ती तयार केलेल्या आहे तर त्या तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करून देऊ शकता। आता सर्वप्रथम काय करायचं, ही जी पानं फुलं आहेत किंवा पूजेचं साहित्य आहे हे तुम्ही बाजूला काढून घ्यायचं आहे आणि या ज्या मूर्ती आहेत त्यामध्ये अजून थोडंसं जास्त पाणी ओतायचं आहे।
तर थोड्या वेळाने ही माती विरघळून जाते आणि नंतर हे माती मिश्रित पाणी तुम्ही झाडाच्या बुडाशी ओतलं तरी सुद्धा चालेल। आता ही जी फुलं पानं आहेत ती तुम्ही एखाद्या झाडाच्या बुडाशी ठेवून देऊ शकता, जेणेकरून कुणाचा पाय पडणार नाही। मात्र कचऱ्यामध्ये तुम्ही ते टाकू नका। आणि हे जे शृंगाराचं साहित्य आहे ते हवं तर तुम्ही पुन्हा एकदा पुढे म्हणजे देवीची वगैरे पूजा असेल, ओटी भरण असेल तर त्यावेळेस पुन्हा वापरलं तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही। आणि तुम्हाला स्वतःला वापरण्यायोग्य ते असेल तर तुम्ही स्वतः सुद्धा ते वापरू शकता। एखाद्या सुवासिनी स्त्रीला भेट म्हणून दिलं तरी सुद्धा चालणार आहे। आणि अशाच पद्धतीने तुम्ही जर वाळूचं शिवलिंग बनवलेलं असेल तर ते तुम्ही पूजेचं साहित्य काढून घेऊन त्या वाळूमध्ये तुम्ही थोडंसं पाणी ओतून दिलं, नंतर ती वाळू तुम्ही जिथून घेतली होती तिथे किंवा मग तुम्ही ती वाळू सुद्धा एखाद्या झाडाच्या मुळाशी पाण्यामध्ये टाकून ओतून दिली तरी सुद्धा चालेल। अशा पद्धतीने हे शिवलिंगाचं विसर्जन होऊ शकतं। आणि जर कोणी तांदळाचं वगैरे बनवलेलं असेल तर ते तांदूळ नंतर तुम्ही पक्ष्यांना थोडे थोडे टाकण्यासाठी वापरू शकता किंवा मग गाईला वगैरे ते तांदूळ तुम्ही दिले तरी सुद्धा चालणार आहे। आणि ही जी फळं असतील तर ती सुद्धा तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता, काहीच अडचण नाही। आता अजून तुम्हाला या हरतालिकेच्या पूजेबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा। माता पार्वतीच्या कृपेने त्याचबरोबर भगवान शिवशंकरांच्या आशीर्वादाने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, ज्या कुमारिका आहेत त्यांना सुयोग्य वर मिळो आणि ज्या सुवासिनी आहेत त्यांचं सौभाग्य अखंडपणे टिकून राहो अशी मी प्रार्थना करते आणि भेटते पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। धन्यवाद।